आज शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल दिसतोय. खर्च सतत वाढतोय, पण उत्पन्न त्या वेगाने वाढताना दिसत नाही. बियाणं, खतं, औषधं, मजुरी, प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो आणि शेवटी माल विकायला गेल्यावर भाव काय मिळत नाही. अशा वेळी एकाच पिकावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण मिश्र शेती म्हणजेच मिक्स्ड फार्मिंग समजून घेणार आहोत आणि हे मॉडेल आज पुन्हा चर्चेत का आहे तेही पाहूया. जरा मागे वळून पाहिलं तर आधीच्या काळात शेती म्हणजे फक्त पीक नव्हतं. शेतात धान्य, डाळी, कडेला फळझाडं, घरात गाई म्हशी, अंगणात कोंबड्या आणि हे सगळं एकत्र असायचं. त्यामुळे उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार व्हायचे. घरचा खर्चही चालायचा, जमिनीची सुपीकता टिकून राहायची. पण नंतर आपण एकाच नगदी पिकावरती अवलंबून राहायला लागलो. ऊस असेल तर फक्त ऊस, कापूस असेल तर फक्त कापूस. सुरुवातीला फायदा नक्की झाला, पण जोखीम सुद्धा वाढली. कारण जर पाऊस बिघडला, रोग आला किंवा बाजारभाव पडलाच तर संपूर्ण वर्षाचं गणित बिघडून जायचं. आणि मग इथेच मिश्र शेती उपयोगी ठरते. मिश्र शेती म्हणजे एकाच शेतीत शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय जोडणं, जसं की दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला, फळबाग किंवा मधमाशी पालन सुद्धा. म्हणजे एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता अनेक स्रोत तयार करणे. याचा पहिला फायदा म्हणजे जोखीम कमी होते. समजा एखाद्या पिकाला भाव कमीच मिळाला तरी दुधातून, अंड्यातून किंवा भाजीपाल्यातून रोजचा खर्च निघू शकतो आणि घर खर्च थांबत नाही. दुसरा फायदा, जमिनीची सुपीकता वाढते. जनावरांचं शेणखत मातीला सेंद्रिय पोषण देतात. पीक अवशेष जनावरांच्या खाद्यासाठी सुद्धा वापरता येतात. म्हणजे खर्च कमी आणि मातीची ताकद जास्त. उदाहरण घ्या, ऊस अधिक दुग्ध व्यवसाय. ऊसाचा टॉप चाऱ्यासाठी वापरता येतो, दुधातून रोज उत्पन्न मिळतं, शेणखत परत शेतातच जातं. आणि जर आता घेतलंच तर भाजीपाला अधिक कुक्कुटपालन केलं तर अंडी विक्रीतून रोज रोख येते आणि कोंबडीचं खत भाजीपाल्यासाठी उपयोगी पडतं. तिसरं म्हणजे फळबाग अधिक मधमाशी पालन. हे केल्यास परागीकरण वाढतं, फळधारणा सुधारते आणि मधातून अतिरिक्त उत्पन्न मिळतं. अभ्यासानुसार मिश्र शेती स्वीकारलेल्या शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न 30 ते 50% वाढू शकतं. कारण वर्षभर आर्थिक प्रवाह सुरू राहतो. लहान शेतकऱ्यांसाठी हे मॉडेल विशेष फायदेशीर ठरू शकतं. कमी जमिनीतही नियोजन केलं तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं. एका बाजूला 2 गायी, थोडा भाजीपाला, कडेला फळझाडं आणि छोटंसं पोल्ट्री फार्म युनिट. अशा पद्धतीने विविध उत्पन्न तयार होऊ शकतं. आज हवामान बदलत आहे, बाजार अनिश्चित आहे, त्यामुळे एकाच एक पिकावर जर अवलंबून राहाल तर हा मोठा धोका ठरू शकतो. विविध उत्पन्न स्रोत म्हणजे आर्थिक सुरक्षितता. मात्र सुरुवात करताना सगळं एकदम करू नका. लहान प्रमाणात सुरू करा, अनुभव घ्या, बाजार समजा, अंदाज घ्या आणि हळूहळू विस्तार करा. शेवटी एकच प्रश्न, जर मुख्य पिकातून उत्पादन कमी झालं तर तुमच्याकडे दुसरा आधार आहे का? आणि जर तुमचं उत्तर नाही असेल तर मिश्र शेतीचा विचार करण्याची वेळ आली आहे शेतकरी बांधवांनो. कारण विविधता म्हणजेच सुरक्षितता आणि सुरक्षितता म्हणजेच उत्पन्न. आणि शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पालवी ॲग्रीगो नेहमीच आहे. तुम्ही सुद्धा पालवी ॲग्रीगोच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.